हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात। ठाकरे फडणवीस भेटीत नेमकं काय झालं पाहूयात एक रिपोर्ट। देवेंद्र फडणवीस कोणाच्या भानगडीत पडत नाही, पण पडला तर सोडत नाही। एक तर तू राहशील किंवा मी राहीन, आणि इकडे मला माहित नाही माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवलंय। राजकारणातून एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे नेते आज असे एकत्र आले। ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात असलं तर यामागे काही राजकीय अर्थ दडले असण्याची शक्यता आहे। 12 डिसेंबरला दिल्लीत अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली। त्यानंतर भाजपचे केंद्रातले मोठे नेते आणि शरद पवार यांचीही भेट झाल्याची बातमी आली। त्यानंतर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं निमंत्रण दिलं। शरद पवार आणि भाजपमधली जवळीक वाढतेय असं दिसत असतानाच उद्धव ठाकरेंनीही मग नागपूर अधिवेशनाचं निमित्त करत फडणवीसांची भेट घेतली। पुन्हा मुख्यमंत्रीपद न दिल्यानं एकनाथ शिंदे नाराज होते। गृहमंत्रीपदही मिळत नसल्यानं या नाराजीत अधिकच भर पडली। अशातच ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाल्यानं वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलंय। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या भेटीला जाण्याआधी काँग्रेस नेत्यांचे कानही टोचले। सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांनी बोलू नये असा सल्ला ठाकरेंनी दिला। काँग्रेस असो वा भारतीय जनता पक्ष असो, यांनी आता सावरकर आणि भाजपनी सुद्धा नेहरू बोलणं सोडलं पाहिजे। कारण आताचा हा जो काळ आहे तो काळ आपल्याकडे बघतोय की त्यावेळेला त्यांनी जे काय करायचं ते करून गेले, तुम्ही काय करतात। त्याच्यामुळे अगदी मोदींनी सुद्धा नेहरूंचं रडगाणं आता बंद करावं आणि काँग्रेसने आता सावरकरांच्या नावाने बोलणं बंद करावं। सावरकरांना भारतीय जनता पक्षाने एकदा भारतरत्न द्यायला काय हरकत आहे, का देत नाहीये? द्या ना त्यांना भारतरत्न। मागे जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा 2दा का 3दा पत्र दिले, त्या पत्राचं काय केराच्या टोपलीत घेतली, मोदीच होते ना पंतप्रधान। अगदी तारखांसकट ती पत्र कधी गेले हे माझ्याकडे आहे। त्याच्यामुळे जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन म्हणजे आताचे तेच आहेत, पण त्यावेळेला केलेली विनंती अद्याप भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मानत नसतील तर त्यांना सावरकरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही। आज नागपूर विधान भवनाच्या परिसरात नाना पटोले आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या शेजारून गेले, पण दोघांनी एकमेकांकडे पाहिलंही नाही असं काही पत्रकारांचं निरीक्षण आहे। आता यावर आदित्य ठाकरे काय म्हणाले तेही ऐका। अरे गर्दी असेल कदाचित, असं काही नाही, फोनवर बोलणं चालतं, असं काही लगेच एवढं विचार करू नका। 25 वर्ष युतीत सडली असं म्हणणारे उद्धव ठाकरे 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा भाजपसोबतच गेले होते। आता 2024 सालीही असाच काहीसा प्रयत्न सुरू आहे का हे बघावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।